न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। नेवासा तालुक्यातील सोनाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या छापासत्रामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, मी ज्ञानदा आणि तुम्ही बघायला सुरुवात केली आहे न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा। दिनांक 18 रोजी चांदा गावातील कुकाणा रोडवरील हॉटेल सह्याद्री येथे विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत 10,625 रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली। या प्रकरणी संजय अण्णासाहेब भालके याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर पाणीगाव करजगाव रोडवरील हॉटेल परिवार येथे पोलिसांनी कारवाई करत 10,830 रुपयांची अवैध दारू जप्त केली। या प्रकरणी प्रमोद निवृत्ती जंगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेल्हेकरवाडी येथील हॉटेल राजवीर येथे देखील पोलिसांनी छापा टाकत 3,082 रुपयांची विनापरवाना दारू जप्त केली। तसेच शिंगवे तुकाई फाटा परिसरातील आयशा चिकन शॉपमधूनही देशी विदेशी दारू विक्री सुरू असल्याचे समोर आले। या ठिकाणाहून 1,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनिल बादशाह पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनाई पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी अशाच कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे।